बाबत जास्त भीती मनामध्ये असेल तर टेस्ट सिरीज सोडवायला विसरू नका. टेस्ट सिरीजतून एक फायदा होतो, तुम्हाला प्रश्नांची पातळी कळते आणि दर्जेदार टेस्ट सिरीज आपल्याकडे उपलब्ध आहे. पायकडे आपण एक गणिताचा प्रश्न बघू. एक वस्तू 80 रुपयास विकल्याने त्या वस्तूच्या खरेदीत का टक्के नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती, हे विचारलेला आहे प्रश्न. आता याची शॉर्टकट ट्रिक्स आणि विद्यार्थी मित्रांनो त्याचं सोल्युशन मी तुम्हाला इथे सांगणार आहे. पहा मित्रांनो, दुसऱ्या पीडीएफ मध्ये तुम्हाला लगेच सोल्युशन सुद्धा मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 98 वर जाऊ म्हणजे आपल्याला तिथे त्याचं सोल्युशन मिळेल. बघा इकडे काय म्हटलेलं आहे. पर्यायकट पद्धतीतून हा प्रश्न सोडवायचा आहे तुम्हाला. 60च्या 60% 36 होतात. 60 प्लस 36 96 रुपयाला विकल्या वस्तू अजिबात नाही. 80च्या 80% 64 होतात. 144 ला विकल्या अजिबात नाही. तर 70च्या 70% 49 होतात. 199 ला विकली का 80 रुपयाला विकलेली आहे. खरेदी किंमत पर्यायात नाही, यापैकी नाही हे उत्तर आपल्याला इथे देता येतं. कधी तुम्हाला शॉर्टकट पद्धत वापरत असताना बाय ऑप्शन सुद्धा जाणं गरजेचं असतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, हेच आपण टेस्ट सिरीजच्या माध्यमातून विश्लेषण सहित स्वतः मी तयार केलेल्या टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत. नक्कीच संपर्क करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद.